देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून आकाशवाणीला पुनरुज्जीवित केले आहे। याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अचलपूर येथे 28 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीने लोकार्पण करण्यात आले। या कार्यक्रमाला राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आकाशवाणीचे वरिष्ठ अभियंता सुनील कोठाळे, कार्यक्रमाधिकारी सुरेंद्र पाटील, वृत्त विभागाचे जयंत सोनोने उपस्थित होते। भारत सरकारच्या प्रसार भारतीच्या अंतर्गत येणाऱ्या आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्र जे अचलपूरचं रिले सेंटर होतं, या रिले सेंटरच्या आज आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी आणि राज्यसभा खासदार आदरणीय अनिल बोंडे सर तसेच श्री कोठाळे सर यांच्या मार्गदर्शनात हे रिले सेंटर नव्यानं सुरू झालेलं आहे। 30 किलोमीटर फ्रिक्वेन्सी असलेलं हे सेंटर आहे आणि 101.1 मेगाहर्ट्ज वर हे रिले केंद्र आपल्या अमरावती जिल्ह्यातून सुरू झालेलं आहे। मुळात हे रिले सेंटर सुरू करण्यामागचं एक महत्त्वाचं कारण होतं, ते म्हणजे ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य जनतेला केंद्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत, ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य नागरिकांना केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या ज्या काही लोककल्याणकारी योजना आहेत, या योजना तळागाळापर्यंत पोहोचाव्या, हे या मागचा मुख्य उद्देश आहे। महत्त्वाचं आज समाज माध्यम असतील, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, इंटरनेट असेल, अशा सगळ्या माध्यमातून जेव्हा आपण लोकांपर्यंत पोहोचतो, तेव्हा आकाशवाणीचा आणि दूरदर्शनचा प्रभावीपणे कशा पद्धतीने उपयोग करून घ्यावा, यासाठीच हे सेंटर या ठिकाणी सुरू झालेलं आहे। केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावे याकरिता अचलपूरसह भारतभरात 91 FM केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। या FM केंद्राच्या माध्यमातून शासनाच्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे। मी सुनील कोठाळे, मी आकाशवाणी अमरावती येथे इन्चार्ज आहे, परंतु खास करून फील्ड ऑफिसर म्हणून माझी इथे अचलपूरच्या 100 वॉटचं जे ट्रान्समीटर आहे त्याच्या इनॉग्रेशनसाठी मला इथे पाठवण्यात आलेलं आहे। तर इथली सगळी तयारी आता पूर्ण झालेली आहे आणि हे जे नवीन जे ट्रान्समीटर आहे, आज असे 91 ट्रान्समीटर प्रधानमंत्र्यांच्या हस्ते देशाला समर्पित होणार आहे। तर त्यापैकी आकाशवाणी अचलपूर जे आहे ते 100.1 मेगाहर्ट्ज या फ्रिक्वेन्सीवर चालेल आणि याच्यावर पूर्णपणे विविध भारतीचे कार्यक्रम सगळ्या जनतेला इथून 30 किलोमीटरच्या परिसरामध्ये ऐकण्यात मदत होईल। तसं अमरावतीचे ऐकता येते इथे, पण अचलपूर शहर आणि परतवाडा शहर आणि आजूबाजूच्या 15-20 खेड्यांमध्ये या ट्रान्समीटरचा जनतेला फायदा होणार आहे। दुसरं विशेष म्हणजे की ह्या अचलपूरला लागून मेळघाटचा मोठा आदिवासी एरिया आहे। तर त्यामुळे केंद्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत, ज्या काही विविध त्यांचे कार्यक्रम असतात आदिवासींसाठी वगैरे, ते सगळे इथल्या लोकांना त्याचा खूप फायदा होणार आहे। आदिवासी लोकांना, मेळघाटच्या स्पेशली अचलपूरला लागून असलेल्या मेळघाटच्या लोकांना। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।